नमस्कार रसिक श्रोते हो. ऐकणार आहोत भक्ती. कोणीतरी संत एकनाथ महाराज यांचे घर शोधत शोधत फार लांबून आला होता. नाथांच्या दारात आल्यावर त्याचा अवघा शीण निघून गेला. त्याच्या मनात एक अधीरता, उत्कटता दाटून आली होती. घरात गेल्यावर नाथ दिसताच त्याने त्यांचे पाय धरले आणि हात जोडून तो नाथांना म्हणाला, नाथ बाबा, मला भगवंताचं, श्रीकृष्णाचं दर्शन घडवा. एकनाथ महाराज यांना काहीच समजेना. हा कोण कुठला मनुष्य, आपली याची ओळख नाही, त्याला मी कुठे राहतो हे पण माहिती नाही, माझं घर शोधत शोधत तो आलाय. तेवढ्यात तेथे गिरिजा देवी म्हणजेच नाथांच्या पत्नी आल्या. त्यांनी तो नाथांना काय म्हणत आहे ते ऐकले होते. नाथांनी त्याला उठवून जवळ घेतले, पण तो मात्र एकच वाक्य परत परत म्हणत होता, नाथ बाबा, मला भगवंताचं, श्रीकृष्णाचं दर्शन घडवा. त्याची नजर घराचा कानाकोपरा शोधत होती. नाथांनी त्याला मंचकावर बसवलं. स्वतःच्या हातानं त्याचे पाय धुतले. तोपर्यंत गिरिजा देवींनी गुळ पाणी आणलं. ते पाहून त्यांचं मन भरून आलं. तो पटकन खाली बसून नाथांचे पाय धरून त्यांना म्हणाला, नाथ बाबा, मला 15 दिवसांपूर्वी दृष्टांत झाला. भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले, मी एकनाथ महाराज यांच्या घरी गेली 12 वर्ष झाली श्रीखंड्याच्या रूपात राहत आहे. आता माझी येथून जाण्याची वेळ झाली आहे. तुला जर माझं दर्शन घ्यायचं असेल तर तू एकनाथ महाराजांच्या घरी ये. नाथ बाबा, मला सांगा ना, 12 वर्ष तुमच्या घरात भगवान राहत होते, ते कुठे आहेत? हे ऐकून गिरिजा देवींची शुद्ध हरपली. नाथ देहभान विसरले. प्रत्यक्षात देव आपल्या घरी गेल्या 12 वर्षापासून पाणी भरत होता. आपल्याला त्याने साधी ओळख पण दिली नाही. इकडे या माणसाच्या स्वप्नात जाऊन 15 दिवस अगोदर त्यांना सांगितले, तो श्रीखंड्या कालच घरी जाऊन येतो असे सांगून निघून गेला होता. नाथ खांबाला टेकून हळूहळू खाली बसले. गिरिजा देवी जरा भानावर आल्या. मग श्रीखंड्याच्या आठवणी मनात येऊ लागला. ते श्रीखंड्याचे साधेपण, त्याची प्रत्येक हालचाल, शांतपणे काम करणे, काल जातानाचं त्याचं मुग्ध हसणं, अगदी सगळं आठवत होतं. नाथांचे डोळे भरून वाहू लागले. त्यांनी ध्यान लावले आणि त्यांना समजले की खरोखरच प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण, द्वारकेचा राजा, आपल्या घरात पाणक्या बनून गेली 12 वर्ष राहत होता. इकडे गिरिजा देवींची अवस्था पण काही वेगळी नव्हती. दोघांनीही एकमेकांकडे पाहिले. गिरिजा देवी मनात म्हणत होत्या, चोर, माखन चोर, चित चोर, 12 वर्ष आमच्या जवळ राहिलास पण कळूही दिले नाहीस. इतक्या वर्षात तू आमच्यावर अपार माया केलीस. नाथ खांबाला धरून जरा उठले. त्यांनी रांजण पाहिला, त्याला स्पर्श केला. श्रीखंड्यानं 12 वर्ष खांद्यावरून वाहिलेली कावड पाहिली, तिला स्पर्श केला. नाथांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. श्रीखंड्या जिथं जेवायला बसायचा, जिथं विश्रांती घ्यायचा, नाथ श्रीखंड्याचा स्पर्श जिथे जिथे झाला होता तिथे तिथे हाताने स्पर्श करू लागले. गिरिजा देवींनी तर डोळ्यातील अश्रूंनी श्रीखंड्या जिथे बसत असे तिथली जमीन अक्षरशः भिजवून काढली. कंठ दाटून आला.
त्यांनी आकाशाकडे बघितले आणि म्हणाल्या, हे भगवंता, सगळीकडे तूच आहेस. डोळ्यात तूच, देहात तूच, अंतर्बाह्य तूच आहेस. आमच्या घरात श्रीखंडाच्या रूपात तूच राहत होतास. आम्ही तुला एक गरीब साधा पाणक्या समजलो. आम्हाला क्षमा कर देवा श्रीकृष्ण. पण तू जर खरोखरच श्रीखंडाच्या रूपात आमच्याकडे गेली 12 वर्ष राहत होतास, हे खरे असेल तर प्रसाद रूपाने काहीतरी श्रीखंडाची खूण दे. आणि काय आश्चर्य, त्याच बरोबर रांजण दुथडी भरून वाहू लागला. जोरात वारा सुटला आणि कोपऱ्यातली श्रीखंडाची घुंगूर काठी त्या वाऱ्याने पडली. घुंगरांचा आवाज झाला. त्या घुंगूर काठीला एक भरजरी शेला बांधला होता. त्या शेल्यातून केशर व कस्तुरीचा सुगंध नाथांच्या घरात सगळीकडेच व्यापून उरला. तो आलेला मनुष्य या सगळ्याला साक्षी होता. तो वासून बघत होता. भगवान श्रीकृष्णानं त्याची पण इच्छा पूर्ण केली होती. आपल्या सगळ्यांची अवस्था पण तीच असते. देव कुणाच्या तरी रूपात आपल्या आसपास राहत असतोच, आपली सेवा करत असतोच, आपल्याला मदतही करत असतो आणि आपल्याला हे माहीत पण नसते. आणि हो, कळते तेव्हाच जेव्हा ती व्यक्ती निघून जाते. रसिक श्रोते हो, ही कथा बऱ्याच जणांना माहिती देखील असेल. देवावर असलेली श्रद्धा, निष्ठा आणि देवाचं आपल्यावर असलेलं प्रेम किंवा आपल्यावर असलेलं लक्ष, या दोन्ही गोष्टी मी म्हणेन सोबतच जातात. नक्कीच देव आपल्या पाठीशी कायम उभा असतो. जेव्हा आपल्या प्रत्येक कामाला कष्टाची जोड असते, प्रत्येक काम आपण जेव्हा मनापासून करतो, निष्ठेने करतो, तेव्हा नक्कीच देवसुद्धा त्याला साथ देतो असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. तेव्हा भक्ती काय असते ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही सुंदर कथा. कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. जय श्रीकृष्ण.